पण एक शब्द सांगी घ्या, कोणता? मालक झाले नोकर आणि नोकर झाले मालक. ठीक आहे बघू, थोडी एकाची हाजरी घेऊन पाहतो जरा. भैया एक नंबर. हा हा हा, या या या. कारण प्रत्येक माणसाच्या मागे कामाचा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रत्येक माणसाला काही ना काही थोडाफार वेळ लागतो आणि त्यातून आपलंही समजून घेणं हे आपलं काम असतं. मित्र हो, परमेश्वराच्या कृपेने आज सागरांचा विजय असो. भाऊ तुझ्या ड्युटीचा वेळ 8:30. आता किती वाजले? 7:30 नाही 9:30 झाले ना. सांगा तुम्ही, मी सांगू? नाही सांगतो ना आम्ही. ते काय झालं, सकाळी उठलो, आंघोळ केली, ड्युटीचे कपडे अंगावरती घातले आणि सर माझ्या बायकोला म्हणतो, बायको. अरे तुमच्या मायला माणसाला बायका म्हणता का तुम्ही? माझ्या बायकोला सांगतो. मग हा जो तुझा हात आहे शिकलं असं कर समोर लोकांकडे. आता समोर हा म्हणतो बा त्यात जोडतील मग माझे, त्या जोडी टाकतील माझे पण मी सोडी दिसू. आपला मत की जाईन दादा खाऊ नाही दादा पब्लिक मार परत त्याला नाही द्या परत मी कोणती खाती एका दणका टाकस आणि त्यांना पुरतो आई काही करत नाही, 2 दणका शिल्लक टाकस. रक्त फाकीचा पण सूज उतरत नाही. चांगला अनुभव आहे हे कमाईच ना. बरं 2 नंबर पुढे गेला. तू आला नाही अजून? नाही. या घेऊन. मी घेऊन नाही येतो मी घेऊन. हा जोडीदार बहुमती महाराजांचा विजय असो. काय करत होता घरामध्ये? हाजीर आणतो. काय हाजीर आणतो. चला तू माणूस आहे का भूत आहे का ढोर आहे? तुला काही लाज वाटते का? नादान बाळे घरामध्ये हाकतो. तुम्ही डायरेक्ट माझे लाज शरम करून जाते. घरामध्ये हाकतो. घरामध्ये संडास नाही का? अरे बरोबर आता लोक गरमाच खात असं गरमाच हाकत. अहो आता ठिकठिकाणी डायरेक्ट लागले गेले, बोर्ड छापले गेले. स्वच्छता अभियानाचे बरोबर. राखा घरच्या लक्ष्मीचे लाज, संडास बांधू आजच्या आज आणि घरामध्ये खरंच चुकलं बरं का. बरं 2 नंबर काय काढलं आकडे खेळतो का मी? रोजचा विषय बदलला ना. शिवांनो, आजचा विषय असा आहे, माझं वय बंद झालं, कोणत्या कामाला काय होईल याचा सांगता येत नाही. आणि आज रविवारचा दिवस आहे, शाळेला सुट्टी आहे. माझा मुलगा विजय माझ्यापर्यंत आला नाही. पुढे दोस्त मित्राकडे असेल त्याला माझ्यापर्यंत घेऊन या. आम्ही आपण चौकशी करतो, पण जरा लवकर या. हो. अरे माणसाने वागण्यापेक्षा फाजीलपणा करू नाही. बोलणेवाल्यांनी बोलते, बोले पैसा झाले त्याचे वंदावी पावले. केल्याने होतं आधी केलं पाहिजे या म्हणीप्रमाणे माणसाने काम करावं. बरोबर. आज रविवारी शाळेला सुट्टी. मला तरी वाटतं गावाच्या पटांमध्ये मुले घेतात ना. तिकडे चालस का मराठी शाळाकडे चालस? चालू मराठी शाळा. मराठी शाळा मध्ये आली मराठी शाळा. आली मराठी शाळा. अहो म्हणला बाई पुढे ठेवून आपण तामा सगळं जागावर घर दार मुंबई पुन्हा फक्त टोनमाई काढून सोडो. हा बोललेवालीने बोलते दुनिया नुसती खाली दुकानेवाला हो ना. मराठी मुलांची बेसन शाळा. बेसन शाळा काय बेसिक शाळा. हे सर्व लोकांच्या कामचे छानून ते म्हणजे लिहून ठेवतात. काय बात. आपलं आरोग्य स्वच्छ व निर्मळ राहण्यासाठी आपलं आरोग्य स्वच्छ व निर्मळ राहण्यासाठी हाता पायाचे बोट कापा. मग बोट कापा मग भीक मागा. काय ते बोट नाही कापा नका कापा, निरोगी राहा, बोट कापा असे का? अरे भाऊ विजय आम्ही 2 भद्रकाली मारुती हनुमानराजेवर गेला. या नमस्कार. या 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 नमस्कार घर बाबांनो. हो सोडून का आलात? हाँ तुम्हारे तरफ आने का मतलब एक ही क्योंकि तुम्हारे पिताजी तुम्हारी याद के तुला घर बोलावणं. तुला घर बोलावणं. अरे गाडवा तू काय बोलला ते मला काही कळलं नाही. म्हणजे तुम्हाला हा माझ्या तू भाषेने असेल आम्हाला पडले नाही. मग आमच्या सोबत त्याला सोबत का बाबाने तात्काळ घरी बोलवलं. तुमला मला एक सांगा, बाबाने जर माझी आठवण केली, बाबाने असं काही काम पाहिलंय? बाबाने कसा एका काळात चक्कावणं म्हणे माणूस आहे का? कसा काय म्हण? अरे गालवा आणि कुठं सत्य घालतो का? तू बोला ना बापू. काय काय काढलं म्हणे बाबा? अरे मला बोलायचं असं बाबांनी काय काम काढलं
कुठला नालायक कुठला गरीब माणसाला भुईमुगाले दाबत चला निघा पुढे आलोच मी आमच्यासोबत चाल आमच्यासोबत चला 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 आला सावकारवाडा हा आला सावकारवाडा अहो मानला पाय पुढे ठेव ना अरे काम केव्हा आलं पाहिजे पोटमाळ पाणी आलं नको आला नको हे आवाज महाराज या 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 काय रे बाबा नो पोर कशी मांग पिढी तकयो पोर कशी मांग पिढी तकयो पोर मी तुला मांग मांग पळयो याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हा? आणि काल जागा भरात तू पण निघ काय झालं माझा मुलगा आला आम्ही विजयला सोबत घेऊन आलो आज पाठवा ते बघ स्टोरी आपण कोयानं बहिले का परवानगी झाली घोस घोस मुंगूस रानबो घ्या आयुष्यमान भाऊ बाबा कधी नव्ह आज मला का बोलवलं शुभांनो तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हा माझं वय झालं कोणत्या कामाला काय होईल सांगता येत नाही सोन्या चांदीचं दुकान कापड दुकान किराणा दुकान एवढंच नव्हे माझी पिढी आहे हो आणि हा सर्व सावकारीचा व्यवहार व तिजोरीची चावी आज मला तुझ्या स्वाधीन करायची आहे काय बोलता बाबा इतकी मोठी जबाबदारी तुम्ही अचानक माझ्यावर टाकता त्या गोष्टीचा मला काय अनुभव नाही म्हणजे कुणाला काय द्यावं कुणापासून काय घ्यावं विक्री कशी करावं याची तर मला काहीच कल्पना नाही आणि अचानक इतकी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्या टाकतात नाही बाबा हे माझ्याकडनं शक्य नाही विजय अरे बाबा हा कॉम्प्युटरचा जमाना आहे आणि त्यात तुझं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे होय आणि तुला कुठे अडचण भासली तर आपला जुना पुराणा लोखंड आहे जमा करा नोकर नोकर तुमचा विषय माझ्या सगळ्या लक्षात आला कारण तुम्ही आता वय वृद्ध झाले शाबास म्हणतात ना तिथले पाय जेव्हा गुरु जाणार सांगता येत नाही कोण काल येईल कैसा नाही या देहाचा भरोसा मनुष्य हा पाण्याचा भरपूर आहे म्हणजे तुमचा जीवात जीव आहे तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या सत्ता सगळ्या यावर विजयच्या ताब्यात वा 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 सावकाश तुम्ही हा जो निर्णय घेताना मला 100% पटतो विजय एक लक्षात मी भाव पाहण्याच्या झाल्याखाल्या मुंबईत पूर्ण केलं आणि रुपयाला रुपया जोडला आणि आज मी करोडपती झालो मी तसे 2 ते 4 केले असे 4 ते 8 तू केले पाहिजे फक्त एवढी माझी अपेक्षा तुझ्याकडे आहे बाबा या गोष्टीची तुम्ही काही काळजी करू नका आता तुमचं दिवस धावपळीचे ते गेले समजा आता तुम्ही घरी बसून आराम करा नसल करणार तर कुठल्या तरी तीर्थला निघून जा पण मला तुमचा शुभ आशीर्वाद द्या शाबास ही तिजोरीची चावी आणि माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे आता काय शंका तुझी शंका कशी भाऊ हा जो पैशाचा व्यवहार झाला त्याच्या तोंडाचा खेळ नाही बरोबर त्याला काय पाहिजे शिक्षण माझ्या मुलाचं शिक्षण झालेलं आहे हा तेच म्हणतो तुम्ही व्यवहार साधं तुमचा शिक्षण झालेलं आहे व्यवहार म्हणजे काय अडचणी येणार नाही मला थोडी चाचणी घेऊ द्या असं का म्हणजे आपण जर चाचणी घेतली हो त्याने जर काही उत्तर दिलं तर मग आपल्याला कळेल तर खरोखर व्यवहारमध्ये काही अडचण येणार नाही बरोबर बरोबर भाऊ विजय बरं मला असं म्हणायचंय तुला एक प्रश्न विचारायचंय आहे ना मी विचारत जाऊ दे ऐरानेच विचार सांग बरं 12 मैल 30 या कितला राहिला सांग माणूस आहे हं? का जनावर आहे बरं का? कुठल्या शाळेत शिकला तो असं मला एक सांगा हं? 12ची शंका ही छोटी हं? आणि 30ची शंका मोठी हं? आणि 12 मधून 30 जाईल कसं आहे नाही कुठला नाही शरण तिथून जमलं तर कौतुक करत माझ्या मुलगा ग्रॅज्युएट झालेला आहे तो सावकार तुझं येणं असं येईन तसं येईन त्याला आला का उत्तर आलं उत्तर म्हणजे जेव्हा त्याच्या काय प्रश्न का तुला उत्तर द्यायला शक्त मूर्ख गाढवाचा गाढव नालायकाचा बाप तू बापरे मी अरे वेड्या मी तुझी मॅट्रिक शिकलेला माणूस आहे लक्षपूर्वक आहे हो 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 मी मॅट्रिक शिकलेला माणूस 12 मधून 30 काढू शकत नाही तर माझा मुलगा कसा काढेल तुम्ही मॅट्रिक शिका का बॅट्रिक शिका फक्त मला 12 माहिती खाली का काय डोकं फिरेले झालं यानं अरे 12 मधून 30 जाऊ शकत नाही आणि जर खाली का मग यानं इथं शिक्षण व्हायचे
तू जर 12 मधून 30 काढून दाखवले हा. बसलेली सगळी मंडळी आणि मी काढून तुझ्या हातात देऊ. शाबास, हा? हा बिलकुल देऊ. हा? खिशात हात घालायला वेळ लागतो ना, पैसे काढून देऊ. तुम्ही ते खाल लगावतो वर लगाव एवढं मजार मारतो लोन पैसे देऊ. तू 12 मधून 30 काढून दाखव. उत्तर पाहिजे ना हा बरं मला असं पाहिजे एका वर्षाचे महिने